नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. पोळा या सणाविषयीची माहिती आपल्यासोबत शेअर करते, नक्की ऐका. वाहन ज्याचे नंदी तो शंकर भोळा, पूजून त्या नंदीला प्रसन्न करू शिवाला, साजरा करू बैलपोळा. 22 ऑगस्ट 2025 शुक्रवारी बैलपोळा हा सण आहे. त्याला बेंदूर असं देखील म्हणतात. श्रावण महिन्यातील अमावस्येला हा बैलपोळा हा सण येतो. श्रावणी अमावस्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची असते. ते या दिवशी पोळ्याचा सण साजरा करतात. कोकणात हा सण आषाढात साजरा करतात, तर देशावर काही ठिकाणी हा सण भाद्रपद अमावस्येला देखील साजरा करतात. या सणाला बेंदूर असं देखील म्हणतात. या दिवशी शेतकरी सकाळीच आपल्या बैलांना तेल लावतो. बैलांच्या खांद्यांना तेल लावून मॉलिश करतो आणि त्यांना स्वच्छ आंघोळ घालतो. बैलांच्या शिंगांना रंग लावतो. बेगड लावून ते सुशोभित करतो. अंगावरही रंगांनी विविध नक्षी आणि आकृत्या काढतो. अंगावर झूल घालतो. शिंगांना बाशिंगे बांधतो. गळ्यामध्ये घुंगूरमाळा घालतो. पायात देखील अशा माळा बांधतो. त्यांना सजवून झाले की मग त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. संध्याकाळी वाजंत्री लावून त्यांची मिरवणूक काढतात. मारुतीच्या देवळामध्ये त्यांना घेऊन जातात देवदर्शनासाठी. काही भागामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यती देखील होतात आणि जो बैलजोडी जिंकते त्याला मानाचा बैलजोडी म्हणून मान दिला जातो आणि त्यांचा सत्कार केला जातो. इतर लोक देखील या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात, त्यांना नैवेद्य दाखवतात. अशा तऱ्हेने हा दिवस बैलांच्या पूजेचा, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. आजही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बैलांचे स्थान फार मोठं आहे. शेतीसाठी यंत्राचा वापर आजकाल बराच होत असला तरी देखील सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्यांचे जीवन बैलांवरच अवलंबून असते. शेतीच्या सर्वच कामामध्ये शेतकऱ्याला त्यांची मदत होत असते. शिवाय त्याच्यापासून शेतीला खतही मिळते. अशा उपयोगी, उपकारक, सहाय्यकर्त्या बैलाला शेतकऱ्याने आपले दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणं, त्याची पूजा करणं, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे अगदी योग्य आहे, चांगलंच आहे. त्यामुळेच अगदी प्राचीन काळापासून बैलाच्या उपासनेची प्रथा आपल्याकडे दिसून येते. मोहनजोदडो संस्कृती कितीतरी प्राचीन आहे. तेथील उत्खननात बैलांची चित्र सापडली आहेत. शंकराचे वाहन नंदी आहे. यावरूनही प्राचीन काळापासून आपण बैलांना मान देतो, त्यांना पूजनीय मानतो असं म्हणता येईल. आपल्या देशात सिंधी, खिलारी, डांगी अशा बैलांच्या अनेक जाती आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. बैलपोळ्याच्या निमित्ताने आपण कृषी जीवनातील अशा विविध प्रकारची माहिती मिळवली पाहिजे. खेड्यामध्ये शेतकऱ्याच्या घरी जाऊन तो सण प्रत्यक्ष अनुभवता आला तर खूपच आनंद आपल्याला उपभोगता येईल, नाही का? त्यासाठी शेतकऱ्याच्या घरी जावं लागेल. यासाठी आपण या दिवशी खेडेगावात गेलो तर श्रावणातला हिरवागार निसर्ग, विविध वेली, फुले, तुडुंब भरून वाहणारी नदी, खळाळणारे निर्झर, ओढे, भिरभिरणारी फुलपाखरे अशा कितीतरी गोष्टींचा आस्वाद घेता येईल. निसर्ग सौंदर्य पाहता येईल. ग्रामीण जीवनाची झलक अनुभवता येईल आणि शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारा हा सण आपल्यावरही आनंदाची बरसात करील. असा हा श्रावण विविध सणांनी नटलेला. आपण बारकाईने पाहिलं तर श्रावणातील प्रत्येक दिवसच नव्या नवलाईचा असतो. श्रावणी रविवार कित्येक घरी सूर्याची पूजा करतात.
आदित्य राणूबाईची कहाणी वाचतात. स्त्रियांचे हे व्रत असते. श्रावणातल्या सोमवारांनाही महत्त्व आहे. या दिवशी बरेच लोक उपवास करतात. शंकराच्या दर्शनाला जातात. शंकराची बरीच मंदिरे डोंगरावर किंवा निसर्गाच्या कुशीत आहेत. शंकराच्या दर्शनाकरता अशा एखाद्या शिवालयात जायचे ठरवले तर तो दिवस निसर्ग सान्निध्यात घालवता येईल. नवीन लग्न झालेल्या मुली या दिवशी शंकराच्या देवळामध्ये जाऊन त्याची पूजा करतात अन शिवामूठ वाहतात. मंगळवारी ही एक व्रत आहेच, मंगळागौरीचे. लग्न झाल्यानंतर मुली पहिली 5 वर्षे हे व्रत करतात. शिवाची गौरीची पूजा करतात. त्या दिवशी मुली झिम्मा, फुगड्या असे विविध खेळ करून रात्र जागवतात. हास्य, विनोद, गाणी, गोष्टी यांनी धमाल करतात. बुधवारी बुध-बृहस्पतीची पूजा असते. तर श्रावणी शुक्रवारी मुलांना आरोग्य लाभावे, उदंड आयुष्य त्यांना मिळावं म्हणून ज्योतीची, देवीची पूजा करतात. पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवितात. सुवासिनींना जेवायला बोलवतात. शनिवारी पुन्हा अनेक जण उपवास करतात. मारुतीची आराधना करतात. अशा तऱ्हेने श्रावणातल्या प्रत्येक दिवस हा नवलाईचा असतो. त्यात सणांचा आनंदही मिसळून जातो. सारा महिनाच भारावलेला वाटतो, मंतरलेला वाटतो. हाच आनंद, उत्साह आपण पुढच्या महिन्यात म्हणजे भाद्रपदातही दिसून येतो आणि आपण गौरी गणपतीचे, महालक्ष्मीचे स्वागत करायला तयार होतो. माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.